तुमचा अनारसा अगदी जाळीदार झाला म्हणजे तुमचा अनारसा एकदम परफेक्ट झाला असं म्हटलं जातं. इथं तुम्ही पाहू शकता या अनारशांना जाळी जेवढी सुंदर पडली तेवढाच रंग देखील सुरेख आलाय. आणि आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हे किती खुसखुशीत बनलेत. तर परफेक्ट अनारसे बनवायचे त्यासाठी आपल्याला अगदी तांदूळ घेण्यापासूनच ही काळजी घ्यायची आहे. तर तांदूळ निवडताना देखील शक्यतो ज्या तांदळाचा भात अगदी मोकळा सळसळीत होतो असा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. तर इथं मी रेशनचा तांदूळ घेतला आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर हा अर्धा किलो एवढा तांदूळ आहे. इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ वापरू शकता. फक्त तांदूळ जुना असावा. जुन्या तांदळाचा भात हा मोकळा सळसळीत बनतो. रेशनचा तांदूळ घेतला आहे हा आपल्याला सुरुवातीला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने चोळून चोळून धुवून घ्यायचा आहे. म्हणजे यावर काही धूळ असेल तर ती पूर्णतः निघून जाईल. तर तांदूळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ असा धुवून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला पुरेसं पाणी घालून तांदूळ पाण्यामध्ये व्यवस्थित असे बुडतील एवढं पाणी घालून हे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत. तर सोमवारी सकाळी ही कृती सर्व मी केली आहे. आता आपल्याला हे तांदूळ असेच भिजत ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच मंगळवारी सकाळी हे तांदूळ पहा यावर अगदी हलकेसे बुडबुडे किंवा हलकासा फेस आला आहे. आता हे पाणी आपल्याला पूर्णतः काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ असे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. पण इथं लक्षात ठेवा तांदूळ धुताना आपल्याला हे अजिबात चोळायचे नाहीत. कारण तांदूळ भिजलेले असतात. जर तुम्ही चोळून चोळून तांदूळ धुवायला गेला तर तांदळाचा तिथं चुरा होऊ शकतो. त्यामुळं फक्त 2 ते 3 वेळा पाणी घालायचं, तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि पुन्हा पुरेसं पाणी घालून आपल्याला हे पुन्हा भिजत ठेवायचे आहेत. ही झाली मंगळवारची कृती. आता तिसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच बुधवारी सकाळी पुन्हा आपण हा डबा चेक करतोय. तर पहा तांदळावर अगदी हलका असा तुम्हाला फेस देखील इथं जाणवत असेल. आता या दिवशी देखील आपल्याला तांदळातील पाणी पूर्णतः काढून टाकायचं आहे. तांदूळ पुन्हा 2 ते 3 वेळा फक्त नळाखाली धुवून घ्यायचे आहेत. धुताना यामध्ये आपल्याला चोळून धुवायचे नाहीत हे लक्षात ठेवा. आता पुन्हा आपल्याला हे तांदूळ झाकून 1 दिवसासाठी भिजत ठेवायचे आहेत. आता ही झाली बुधवारची कृती. आता चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी या तांदळावर पहा खूप सारा फेस आला आहे आणि तांदळाचा आंबटसर असा वास देखील येऊ लागला आहे. यावरूनच आपण समजावं की आपले तांदूळ आहेत ते अगदी व्यवस्थित असे भिजले आहेत. तांदळाचा आंबटसर वास आला म्हणजेच ते छान असे आंबले गेले आहेत. ही महत्त्वाची कृती इथं लक्षात ठेवा. यामुळंच आपल्या अनारशांना देखील छान अशी जाळी पडणार आहे कारण ते तांदूळ छान असे आंबले गेले आहेत. पुन्हा मी त्यातील पाणी काढलं. तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. इथं देखील लक्षात ठेवा तांदूळ धुताना अजिबात चोळायचे नाहीत. आणि या तांदळातील पाणी पूर्णतः काढण्यासाठी आपण अशा प्रकारे एखाद्या जाळीवर निथळत ठेवायचे आहेत. साधारणपणे 20 मिनिटांपर्यंत आपण हे निथळत ठेवणार आहोत आणि नंतर एका स्वच्छ अशा सुती कपड्यावर आपल्याला हे तांदूळ पसरवून घालायचे. शक्य होईल तेवढे पातळसर पसरवायचे आणि आपल्याला फक्त मोकळ्या हवेमध्ये हे छान असे सुकवून घ्यायचे आहेत. घरामध्येच तुम्ही हे सुकवून घ्या. बाहेर ठेवले तर यावर धूळ बसण्याची शक्यता असते. इथं पहा तांदूळ आपल्या हातावर चुरला तर याचं छान असं पीठ बनते. म्हणजे आपले तांदूळ व्यवस्थित असे सुकले गेलेत ही पहिली खूण. आता दुसरी खूण पहा तांदूळ उंचावरून सोडले तर ते अगदी सहजपणे पडत आहेत. हाताला अजिबात लागत नाहीत. पण यावर थोडासा असा हाताचा दाब दिला तर आपल्या हाताला थोडेफार तांदळाचे दाणे चिकटत आहेत. आणि असेच तांदूळ आपल्याला अनारशासाठी लागतात. वरून पूर्णतः ते कोरडे असले तरी आतमध्ये हलकासा दमटपणा किंवा ओलसरपणा त्यामध्ये आहे. इथं आपल्याला तांदूळ पूर्णतः कोरडे कडकडीत होईपर्यंत सुकवायचे नाही आहेत. ही महत्त्वाची टीप तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि खूप जास्त ओलसर किंवा खूप जास्त ओले देखील तांदूळ आपल्याला वापरायचे नाहीत. नाहीतर तुमचं अनारशाचं पीठ पातळ होण्याची शक्यता असते. तर पहा तांदूळ मी मिक्सरचं छोटं भांडं घेऊन त्यामध्ये शक्य होईल तेवढे बारीक करून घेतलेत आणि हे पीठ आपल्याला चाळून वापरायचं आहे. चाळण्यासाठी जी सोजीची चाळणी किंवा मैद्याची चाळणी असते ती आपल्याला वापरायची आहे. आणि पीठ चाळल्यानंतर जी बारीक कणी राहते ती पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत आणि शिल्लक राहिलेले सर्व तांदूळ आपल्याला अशाच प्रकारे इथं बारीक करायचे आहेत.
सर्व तांदूळ बारीक करून झालेत. शेवटची जी कणी राहिलेली आहे ती तुम्ही इडली, डोसा किंवा आंबोळीमध्ये वापरू शकता. इथे तांदळाचं पीठ पहा, याला देखील हलकासा दमटपणा किंवा ओलसरपणा तुम्हाला जाणवेल. याची मूठ घट्ट अशी वळली तर ती सहजपणे वळली जाते. म्हणजेच आपलं परफेक्ट पीठ इथं तयार आहे. बऱ्याच जणींचं अनारशाचं पीठ पातळ होतं. त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा तांदूळ तुम्ही सुकवता ते व्यवस्थित असे सुकलेले नसतात, जास्त ओलसर असतात. पर्यायाने तुमचं पीठ देखील थोडंसं दमट किंवा जास्त ओलसर असं बनतं. त्यामुळे गुळाचं प्रमाण जरी व्यवस्थित वापरलं तरी देखील अनारशाचं पीठ पातळ होण्याची शक्यता असते. आपलं अनारशाचं पीठ समजा पातळ झालं तर त्यासाठी उपाय म्हणून अगोदरच आपण जे पीठ बनवलेलं आहे त्यातील साधारण 1 वाटीभर पीठ आपण इथं काढून ठेवायचं आहे. ही जर कृती केली तर तुमची अनारशी बनवण्याची भीती इथं पूर्णतः निघून जाईल. कारण आयत्या वेळी तुम्हाला अनारशासाठी जर तांदळाचं पीठ बनवायचं म्हणलं तर 3 दिवस तांदूळ भिजवून पुन्हा त्याचं पीठ बनवायचं म्हणजे त्यामध्ये बराच वेळ जातो. तर पहा, परातीमध्ये जे पीठ होतं ते मी हाताने सगळीकडे पसरवून एकसारखं करून घेतलं आणि आता या पिठाचे 3 समान भाग बनवले आहेत. आता आपल्याला घरातील एखादं असं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये या पिठातील एक भाग अगदी व्यवस्थित असा मावला जाईल. म्हणजे या जर भांड्याने मी हे 3 भाग मोजले तर 3 भांडं हे पीठ तयार होईल. आता या भांड्यामध्ये पीठ भरताना देखील पहा, पीठ भरायचं आणि सगळीकडून हलकं असं दाब देऊन एकसारखं करायचं. खूप जास्त गच्च असं दाबायचं देखील नाही. तर पहा, हलकासा दाब देऊन आणि पीठ एकसारखं करत करत पिठाचा एक भाग मी यामध्ये भरून घेतला आणि बरोबर एक भांडं आपलं इथं हे पीठ झाले. शिल्लक राहिलेले पिठाचे 2 भाग देखील आपण याच भांड्याने अशाच प्रकारे मोजून घेणार आहोत. त्यासाठी हे पहिलं भांडं मी या ताटामध्ये पीठ काढून घेतले आणि सेम असंच आपण दुसरा भाग देखील या पिठाचा या भांड्यामध्ये भरूयात. फक्त भरताना यामध्ये खूप दाब द्यायचा नाही आणि खूप हलकं देखील भरायचं नाही. म्हणजेच भरताना त्यामध्ये पोकळी देखील राहू द्यायची नाही. इथं व्हिडिओमध्ये आपण अर्धा किलो तांदळाचे अनारसे बनवते तरी देखील मी तुम्हाला वाटीचं प्रमाण दाखवते, कारण प्रत्येकाकडेच वजन काटा असेल असं होत नाही. तर पहा, सर्व पीठ मी या भांड्याने मोजून घेतलं आणि बरोबर 3 भांडं एवढं माझं पीठ झालं आहे. आता आपण गुळाचं प्रमाण देखील पाहणार आहोत. आपण इथं अर्धा किलो तांदूळ वापरले आहेत वजनानुसार आणि जर पीठ मोजलं तर आपण इथं 3 भांडं एवढं पीठ झालं आहे आपलं तांदळाचं. आता ज्या भांड्याने आपण तांदळाचं पीठ मोजलं त्याच भांड्याने आपल्याला गूळ देखील मोजून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मऊसूत असा गूळ वापरायचा आहे. मी इथं गूळ चाकूने न चिरता खिसणीने खिसून घेतला आहे. गूळ खिसणीने खिसून घेतल्यामुळे तो छान असा चिकटसर होतो किंवा त्याला छान असा ओलावा देखील सुटतो. गूळ देखील डब्यामध्ये भरताना पहा, मी मोकळा असा करून घेतला आहे. खूप जास्त त्यामध्ये दाब दिला नाही. अगदी हलक्या हाताने आणि समान असा एकसारखा करून कुठेही पोकळी राहणार नाही याची काळजी घेऊन 1 भांडं एवढा गूळ घेतला आहे. आपण तांदळाचं वजनी प्रमाण पाहिलं तर अर्धा किलो मी तांदूळ घेतलेत आणि अर्धा किलो तांदळासाठी गुळाचं प्रमाण देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यासाठी पहा, वजन काट्यावर मी एक डिश ठेवली आहे आणि त्याचं वजन 0 केलं. म्हणजे आता फक्त आपल्या गुळाचं वजन इथं आपल्याला दिसेल. तर या प्लेटमध्ये मी आपण डबा भरून घेतलेला जो गूळ होता तो घालून घेते. तर वजन पहा गुळाचं इथं तुम्हाला दिसत असेल 354 ग्रॅम, म्हणजे जवळ आसपास 350 ग्रॅम आपला इथं गूळ झाला आहे. म्हणजेच तुम्ही इथं वजनी प्रमाण लक्षात ठेवा. अर्धा किलो तांदळासाठी 350 ग्रॅम वजनानुसार गूळ तुम्हाला वापरायचा आहे. आणि समजा जर तुम्ही 1 किलो तांदूळ घेतले तर जवळ आसपास तुम्हाला 700 ग्रॅम गूळ वापरायचा आहे 1 किलो तांदळासाठी. आणि पिठासाठीचं प्रमाण तर तुम्हाला माहितीच आहे. 3 भांडं पीठ असेल तर 1 भांडं गूळ तुम्हाला इथं वापरायचं आहे. तर वजन करून घेतलेला सर्व गूळ या पिठामध्ये घातला आहे. आपण गूळ खिसून घेतल्यामुळे यामध्ये गुठळ्या किंवा खडे अजिबात नाही आहेत. आणि आता हा सर्व गूळ आपण या पिठामध्ये लगेचच मिसळायचा आहे. लक्षात ठेवा, पीठ बनवल्यानंतर आपल्याला ही सर्व कृती लगोलग करून घ्यायची आहे. कारण पीठ हवेमध्ये जास्त वेळ ठेवल्यानंतर पीठ सुकण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे नंतर पीठ आणि गूळ एक छान असं एकजीव देखील बनत नाही. तर पहा, पीठ मी गुळामध्ये मिसळलं आणि थोडंसं हातावर पीठ घेऊन त्याला हाताच्या उष्णतेने मी मळून घेतलं. तर पहा, अगदी सहजपणे याची गोळी बनते. आणि हीच ती खूण आहे की आपलं पिठाचं आणि गुळाचं प्रमाण योग्य आहे.
त्याचबरोबर आपण तांदूळ ज्यावेळी वाळवले ते वाळवतानाचे त्यामध्ये जे मॉइश्चर होतं ते देखील अगदी परफेक्ट होतं. खूप जास्त तांदूळ कोरडेही नव्हते आणि खूप जास्त ओलसरही नव्हते. शिवाय गूळ देखील आपण खिसणीने खिसून वापरल्यामुळे तो पिठामध्ये अगदी सहजपणे मिसळला जातोय. त्याचबरोबर पीठ देखील खूप जास्त कोरडं नव्हतं, अगदी व्यवस्थित असं त्यामध्ये ओलसरपणा होता. जर पीठ तुम्ही जास्त वेळ बारीक करून तसंच ठेवलं तर पीठ देखील तुमचं कोरडं होण्याची शक्यता असते. ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुमचे अनारसे 100% परफेक्ट बनणार. तर पहा, पिठामध्ये व्यवस्थित ओलसरपणा असल्यामुळे गूळ छान असा खिसून घेतल्यामुळे आपल्या पिठामध्ये लगेचच मिसळून झाला आणि याचे गोळे देखील पहा अगदी सहजपणे बनता आहेत. आता मी एक डबा घेते आणि डबा घेईपर्यंत तुम्हाला जाणवेल आपलं हे पीठ ताटामध्ये हलकंसं पसरल्यासारखं तुम्हाला जाणवेल. यावरूनच समजावं की आपलं अनारशाचं पीठ आहे ते अगदी परफेक्ट असं बनलं आहे. आणि जरी समजा तुमचं पीठ या ठिकाणी कोरडं असेल तरी काहीच काळजी करण्याची गरज नाही. त्यासाठी काय करायचं हे मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणारच आहे. आता आपल्याला हे पिठाचे गोळे 1 दिवसासाठी मुरवत ठेवायचे आहेत. तुम्ही जरी या पिठाचे आताच अनारसे बनवले तरी देखील ते परफेक्ट होतील. तरी देखील थोडंसं छान असं पीठ आंबलं जावं म्हणून मी 1 दिवसासाठी हे पीठ ठेवलं. आणि पहा, अनारशाचं पीठ तुम्हाला थोडंसं फुगल्यासारखं देखील इथं जाणवत असेल. पिठातील एक गोळा मी आता काढून घेणार आहे आणि तुम्ही पीठ काढल्यानंतर तुम्हाला जाणवेल की यामध्ये थोडीशी जाळीसुद्धा सुटलेली आहे, म्हणजे हे छान असं फर्मेंट झालेलं आहे. व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या सर्व बारीक सारीक गोष्टी, सर्व स्टेप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचे देखील अनारसे अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होतील याची मी तुम्हाला खात्री देते. तर पिठाचा एक गोळा मी ताटामध्ये काढून घेतला आणि पीठ हाताला चिटकू नये म्हणून अगदी थोडंसं तुपाचं बोट लावून घेतलं. आणि आता आपल्याला याचे समान असे गोळे बनवून घ्यायचे. तर सर्व पिठाचे गोळे मी या ठिकाणी या रोलचे बनवून घेते. अनारसे थापण्यासाठी खसखस घेतली आणि बोटाला लावण्यासाठी मी तूप घेतले. तुम्ही या ठिकाणी तेल देखील वापरू शकता. आता बऱ्याच जणींचं काय होतं, जेव्हा तुम्ही अनारसा थापता तेव्हा पोळपाटावर किंवा पेपरवर खसखस टाकता आणि त्यावर अनारसा थापता. यामुळं काय होतं, अनारशाला जास्तीची खसखस लागली जाते आणि नंतर ती तेलामध्ये उतरते. पर्यायाने तुमचं तेल देखील खराब होतं. तर असं होऊ नये यासाठी मी काय केलं ते तुम्ही अनारसा घेताना किंवा अनारशाचा गोळा घेताना तुम्ही पाहिला असेल. वाटीमध्ये खसखस घेतली होती, त्यामध्ये फक्त आपला गोळा वरती मोदकाप्रमाणे उचलायचा आणि त्यामध्ये खालच्या बाजूने बुडवून घ्यायचा आणि तसाच उचलून पोळपाटावर ठेवायचा. असं केल्यामुळे जास्तीची खसखस पिठाच्या गोळ्याला अजिबात लागत नाही आणि तेलामध्ये देखील ती अजिबात उतरत नाही. तर पुन्हा एकदा पहा, मी गोळा असा पकडून घेतला आहे मोदकाप्रमाणे. फक्त पिठाची खालची बाजू या गोळ्याची आपल्याला खसखशीमध्ये बुडवायची आहे आणि बोटाने त्यावर टॅप करायचं, म्हणजे जरी जास्तीची खसखस असली तर ती वाटीमध्ये निघून पडेल. आणि नंतर आपल्याला अनारसा गोल गोल फिरवत फिरवत बोटाच्या साह्याने थापून घ्यायचा आहे. फक्त थापताना बोटाला पीठ लागत आहे असं वाटत असेल तर तुपाचं बोट लावून घ्यायचं. अनारसे तुम्ही पाहिजे तसे जाड किंवा पातळ बनवू शकता. जास्त पातळ अनारसे बनवले तर ते जास्त कुरकुरीत बनतात आणि थोडेसे जाडसर बनवले तर ते हलके असे खुसखुशीत बनतात. कधीकधी सर्व स्टेप, सर्व प्रमाण योग्य वापरून देखील आपला अनारसा बिघडतो, म्हणजेच तेलामध्ये तो विरघळतो किंवा हसतो. याचं कारण म्हणजे आपलं तेलाचं तापमान. अनारशासाठी व्यवस्थित असं तेल तापणं गरजेचं आहे. खूप जास्त कडकडीतही तापवायचं नाही आणि खूप जास्त कमीही तापवायचं नाही. तेल कमी तापवलं तर अनारसा तेलामध्ये विरघळेल आणि खूप जास्त तापवलं तर तो पटकन करपेल आणि आतून तो कच्चाच राहील. अनारसा तळताना अजून एक महत्त्वाची काळजी घ्यायची, ती म्हणजे अनारसा तेलामध्ये सोडल्यानंतर त्याला लगेचच झारी लावायची नाही किंवा लगेचच त्यावर तेल देखील उडवायचं नाही. जेव्हा अनारसा सोडतो तेव्हा तो अगोदर तळात जातो आणि हलकाच लगेच वरती येतो. तो वरती आला म्हणजे तो व्यवस्थित तेलामध्ये सेट झाला असं समजावं आणि त्यानंतरच त्यावर आपल्याला तेल उडवायचं आहे. तुम्ही जर तो तेलामध्ये सेट होण्याअगोदरच त्यावर तेल उडवलं तर तुमचा अनारसा तिथं तेलामध्ये फुटण्याची किंवा फाटण्याची शक्यता असते. तर पहा, आपला अनारसा इथं तळून झाला आहे. एकदम छान असा रंग आला आहे आणि एकदम सुंदर अशी त्याला जाळी देखील पडली आहे. अशा प्रकारे झारी थोडीशी कढईला तिरपी लावून ठेवायची, म्हणजे त्यातील जास्तीचं तेल इथं थोडंफार नितळण्यास मदत होते.
आता अनारसा बऱ्याच जणांना पोळपाटावर थापता येत नाही, त्यांच्यासाठी दुसरी पद्धत पहा. तर पोळपाटावर मी प्लॅस्टिकचं एक पेपर घेतला आहे. अगोदरप्रमाणेच मोदकाप्रमाणे आपण गोळा पकडायचा आणि पिठाची फक्त खालची बाजू आपल्याला खसखशीच्या वाटीमध्ये बुडवायची आहे. जास्तीची खसखस लगेचच वाटीमध्ये झटकून घ्यायची किंवा गोळा आहे तो थोडासा झटकून घ्यायचा, म्हणजे जास्तीची खसखस त्याला अजिबात राहणार नाही आणि तेलामध्ये त्यामुळे खसखस देखील उतरणार नाही. तर अगोदरप्रमाणेच बोटाला तेल लावून इथं देखील आपल्याला पाहिजे तेवढ्या जाडीचा अनारसा थापून घ्यायचा आहे. अनारसा तळून घेऊयात. तर पहा, अनारसा तेलामध्ये सोडल्यानंतर तो जो सुरुवातीला खाली असतो तो हलकासा सेट होऊन वरती येतो. तो वरती आल्यानंतरच आपल्याला त्यावर झारीने तेल उडवायचं आहे. तर पहा, इथं तेलात सोडल्यानंतर अनारसा खाली जातो आणि तो वरती येतानाच त्याला जाळी पडताना तुम्हाला जाणवत असेल. आपण त्यावर झारीने तेल उडवण्या अगोदरच त्याला छान अशी जाळी पडते. फक्त वरची बाजू छान अशी तळली जावी यासाठी आपण त्यावर झारीने तेल उडवतो. इथं आपलं अनारशाचं पीठ परफेक्ट झालं आहे, त्यामुळे आपल्याला अनारशाच्या पिठामध्ये केळी, दूध किंवा तुपाचा वापर अजिबात करावा लागला नाही, कारण ते पाहिजे तेवढं पातळसर पीठ बनलं होतं. पण बऱ्याच जणींचं पीठ जेव्हा आपण गोळे बनवतो तेव्हा गुळाचं प्रमाण योग्य वापरून देखील पीठ कोरडं बनतं किंवा घट्टसर बनतं. तर अशावेळी त्यांनी अगदी अर्धा चमचा किंवा पाव चमचा तूप थोडासा पिठाचा गोळा घेऊन त्यामध्ये घालायचं. पीठ तुम्हाला अनारसा थापण्या इतपत योग्य असं बनवायचं आणि नंतर त्याचे अनारसे बनवायचे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, जाळीमध्ये मी अनारसे उभे करून ठेवले होते, जेणेकरून त्यामध्ये जे जास्तीचं तेल आहे ते पूर्णतः निथळलं जाईल. इथं तुम्ही प्रत्येक अनारशाचा रंग पहा, अगदी एकसारखा आला आहे. प्रत्येक अनारशाला जाळी देखील तेवढी छान अशी पडली आहे. हा जो अनारसा आहे मी थोडासा जाडसर बनवला होता, याला देखील एकदम छान अशी जाळी पडली आहे आणि हा एकदम खुसखुशीत बनला आहे. याची जाळी आतमधून देखील तुम्ही पाहू शकता. आतून देखील हा व्यवस्थित असा तळला गेला आहे, अजिबात कुठेही कच्चा नाही आणि रंग देखील आतून तुम्ही याचा पाहू शकता, अगदी सुरेख आला आहे. अनारशाचा आवाज ऐका. अनारसे थोडेसे जाडसर बनवले तर खुसखुशीत बनतात आणि एकदम पातळ बनवले तर एकदम कुरकुरीत बनतात. आता पुढची गोष्ट म्हणजे अनारसे डब्यामध्ये जेव्हा तुम्ही ठेवता त्यामध्ये बरंचसं तेल निथळलं जातं. तर त्यासाठी काय करायचं, डब्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ किंवा पोहे अंतरायचे आणि त्यावर एखादा बटर पेपर ठेवायचा आणि त्यावर उभे अनारसे ठेवायचे, म्हणजे त्याचं जास्तीचं तेल आहे ते नितळलं जाईल आणि बटर पेपरमधून ते पोह्यामध्ये किंवा गव्हाच्या पिठामध्ये जाईल आणि नंतर आपण ते गव्हाचं पीठ किंवा पोहे खाण्यासाठी वापरू शकतो. आता अनारसे बिघडतात म्हणजे बऱ्याच जणींचं अनारशाचं पीठ पातळ झालेलं असतं. तर त्यासाठी मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अगोदर आपण जे कोरडं पीठ थोडंसं अनारशाचं तांदळाचं काढून ठेवलेलं असतं ते त्या मळलेल्या पिठामध्ये मिसळायचं आणि अनारसे बनवायचे. हे झालं पीठ पातळ झाल्यानंतर. आणि समजा पीठ खूप कोरडं झालं, खूप घट्ट झालं, तर जे आपण पीठ बनवलेलं आहे त्यातील पिठाचा फक्त थोडासा भाग घ्यायचा. लक्षात ठेवा, पूर्ण पीठ आपल्याला एकाच वेळी पातळ बनवायचं नाही, तर पिठाचा थोडासा भाग घ्यायचा, त्यामध्ये अगदी पाव चमचा दूध घालायचं किंवा गरजेनुसार दूध घालायचं, म्हणजे तुम्हाला अनारसा थापता येईल इतपत तुम्ही पीठ ते बनवायचं पातळसर आणि मग अनारसा तळून पाहायचा आणि नंतर इतर पीठ लागेल तसं पातळसर बनवून सर्व अनारसे बनवून घ्यायचे. पीठ व्यवस्थित होऊन देखील कधीकधी अनारसा तेलात विरघळतो, तेव्हा त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या तेलाचं तापमान. तेलाचं तापमान खूप कमी असेल तर 100% अनारशाचं पीठ व्यवस्थित असेल तरी देखील तेलामध्ये तो विरघळणारच. म्हणून मध्यम आचेवर तेल तापून त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असे अनारसे तळून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न केलाच आहे. तरी देखील तुम्हाला काही शंका असल्यास त्या तुम्ही मला कमेंट्सद्वारे विचारू शकता. अर्धा किलो तांदूळ वापरून जवळ आसपास 30 ते 35 एवढे अनारसे आपले बनले जातात. तुम्हाला जेवढे अनारसे बनवायचे त्या हिशोबाने तुम्ही तांदळाची क्वांटिटी वाढवू शकता. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून तुम्ही पहिल्यांदा जरी अनारसे बनवले तरी परफेक्ट होणार याची मी तुम्हाला खात्री देते. त्यामुळे सर्व टिप्स व्यवस्थित फॉलो करा. चला तर मग आज इथेच थांबूयात. उद्या पुन्हा नव्याने भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.